नमस्कार मित्रांनो, मी नितीन सिंग. तर बघा, फॉरेक्स म्हणजे काय तुम्हाला अंदाज आलाच असेल. त्यानंतर फॉरेक्स म्हणजे नेमकं काय की त्याच्यामध्ये ट्रेड कसे होतात किंवा फॉरेक्सचे बेनिफिट्स काय आहेत किंवा टर्मिनॉलॉजी काय आहे फॉरेक्समध्ये, म्हणजे फिप्स काय असतात, लॉट साईज कशी असते, लिव्हरेज कसे असतात किंवा रिस्क रिवॉर्ड रेशो कसा आहे किंवा टाइम फ्रेम काय काय यूज होतात किंवा इंडियामध्ये फॉरेक्स लीगल आहे का की इलिगल आहे किंवा लिगली आपण इंडियामध्ये फॉरेक्स कसं करू शकतो आणि कशा प्रकारे आपण त्यामधून कमाई करू शकतो, प्रॉफिट करू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, तुम्हाला खूप काही यामधून शिकायला भेटणार आहे. फॉरेक्स मधील 0 पासून ऍडव्हान्स लेवल पर्यंत सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहेत. हा व्हिडिओ इतका महत्वाचा होणार आहे की तुम्ही व्हिडिओ बघितल्यानंतर ट्रेड पण करू शकतात. या लेवलची अंडरस्टँडिंग तुम्हाला या व्हिडिओमधून होणार आहे. चला तर बघूया. फॉरेक्स मध्ये ट्रेडिंग करण्यासाठी आपल्याला ब्रोकरची गरज असते. ज्या प्रकारे बघा, इंडियन मार्केटमध्ये तुम्ही ऐकलं असेल झिरोधा आहे, एंजल ब्रोकिंग आहे, धन आहे, असे अनेक प्लॅटफॉर्म आहेत किंवा डिस्काउंट ब्रोकर आहेत. त्याच्या मार्फत आपण ट्रेडिंग करत असतो किंवा इन्व्हेस्टमेंट करत असतो किंवा स्विंग ट्रेडिंग वगैरे करत असतो. त्याच प्रकारे आपण फॉरेक्स मध्ये सुद्धा ट्रेडिंग करू शकतो. फॉरेक्स मध्ये ट्रेडिंग करण्याचे काय काय फायदे आहेत तर बघा, फॉरेक्स मध्ये जर आपण ट्रेड करतोय तर सगळ्यात महत्वाचं आहे ऑप्शन ट्रेडिंग सारखं लिव्हरेज पण आपल्याला किंवा व्हॉलेटिलिटी आपल्याला फॉरेक्स मार्केटमध्ये भेटत असते. जगामधलं सगळ्यात मोठं मार्केट आहे. 6.6 ट्रिलियन प्लस उलाढाल डेलीची या मार्केटमध्ये होत असते. त्याच्यामुळेच व्हॉलेटिलिटी खूप छान असते. त्याच्यामुळे तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग सारखंच व्हॉलेटिलिटी या ठिकाणी भेटत असते. सगळ्यात महत्वाचा दुसरा पॉइंट आहे लिव्हरेज. फॉरेक्स मधील ब्रोकर तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे लिव्हरेज देत असतात. जवळजवळ 100-200 नाही तर जवळजवळ 2000 पट एवढ्या लेवलचं 2000x एवढं लिव्हरेज तुम्हाला त्या ठिकाणी भेटत असतं. लिव्हरेजचे बघा काही फायदे आणि तोटे दोन्ही पण आहेत, पण ते शेवटी लॉट साईजवर डिपेंड येतं. आपण त्या गोष्टी पुढे बघू. तर बघा, फॉरेक्स ट्रेडिंग करायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं समजून घेणे तिकडे स्टॉक्स कसे असतात किंवा पेअर्स कसे असतात किंवा आपण ट्रेड कशामध्ये करतो. तर चला तर बघू आपण एक्सएम या ब्रोकरमध्ये त्याचा इंटरफेस बघू. यामध्ये इथे आल्यानंतर एक्सप्रेस मध्ये बघा, इथे मी डेमो अकाउंट ओपन केले. जवळजवळ 1000च्या आसपास जवळजवळ अकाउंट आहे आणि याच्यामध्ये बघा इथे दिलंय मार्केट्स. मार्केटमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल पॉप्युलर इंडेक्स आहेत. या ठिकाणी गोल्ड आहे, बीटीसी यूएसडी आहे, यूएसडी जेपीवाय, युरो यूएसडी, यूएस 100. बघा, याच्यामध्ये हे सगळे पॉप्युलर इंडेक्स आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये इथं आपण फॉरेक्स मध्ये जाऊ. इथे गेल्यानंतर तुम्हाला दिसेल करन्सी पेअर्स. बघा, फॉरेक्स मार्केटमध्ये करन्सी पेअर्स असतात. जसे जे इंडियन मार्केटमध्ये स्टॉक्स मध्ये ट्रेड करतो आपण, त्या ठिकाणी फॉरेक्स मध्ये आपण करन्सी मध्ये ट्रेड करतो. तर करन्सी पेअर कसे असतात? मेजर पेअर्स, मायनर्स आणि एक्झॉटिक. मेजर मध्ये कुठल्या कुठल्या येतात तर युरो यूएसडी, ऑस्ट्रेलियन डॉलर किंवा कॅनडियन डॉलर किंवा जीपीबी यूएसडी अशा प्रकारच्या, किंवा जीपीबी जेपीवाय, जापनीज येन वगैरे, हे सगळे करन्सी पेअर्स आहेत बा. किंवा यूएसडी INR, पण तो एक्झॉटिक मध्ये येतो जरा, त्याच्यात थोडंसं व्हॉलेटिलिटी कमी असते, त्याच्यामुळे जास्त काय आपण त्यामध्ये ट्रेड करत नाही. तर आपण मेजर पेअर्स मध्ये ट्रेड करतो. तर सगळ्यात महत्वाचं, सपोज बघा तुम्हाला या ठिकाणी दिसेल युरो यूएसडी, त्याची जी व्हॅल्यू आहे ते 1.15140. तर बघा इथं दशांश मध्ये दिलेली बघा, तर 1 2 3 4 हे जे पॉइंट आहेत हेच काउंट करायचे आणि हा जो 4 पॉइंट आहे हा चेंज होत असतो. तर या ठिकाणी फिप साईज येते बघा. ज्यावेळेस इथं 1.1514 आहे ते 15 जर झालं
म्हणजे 1.1514 आहे इथं, तर 15 झालं, तर इथं 1 पिप्स मुवमेंट झाली असं म्हणता येईल. आणि शेवटी लॉट साईज वगैरे ह्या गोष्टी तुमच्या ट्रेड करण्यासाठी खूप महत्वाचे असतात. समजा आपण जर या ठिकाणी ट्रेड घ्यायचा आहे, आता बघा इथे तुम्हाला डायरेक्ट लाईव्ह दाखवतो ट्रेड घेऊन. या ठिकाणी बिटकॉइन वर्सेस USD डॉलर, BTC USD हा आपण करन्सी पेअर ओपन केलाय. हा ऍक्च्युली क्रिप्टो करन्सी आहे. याच्यामधून तुम्ही बघा ट्रेड करू शकतात. सपोज मार्केट आता खाली जाते, तर आपण काय करू, सेल ऑर्डर घेऊ. सेल करून पण तुम्ही त्या ठिकाणी पैसे कमवू शकतात. तर बघा इथे सेल केल्यानंतर इथं बघा क्वांटिटी आणि लॉट साईज. लॉट साईज मध्ये गेल्यानंतर 0.01 सगळ्यात छोटा लॉट आहे, मायक्रो लॉट. याच्यामध्ये तुम्ही ट्रेड करू शकतात. इथे दाखवले मार्जिन किती लागते, 4.2 एवढे डॉलर आपल्याला या ठिकाणी लागते. तर इथे बघा टार्गेट तुम्ही लावू शकतात, टार्गेट प्राइस आणि एसएल. तर इथं सपोज मी प्रॉफिट मला घ्यायचं आहे, इथं सपोज मी इथं $3 प्रॉफिट घेतो आणि स्टॉप लॉस मी लावतो या ठिकाणी बघा -$3. 1:1 रेशो या ठिकाणी, रिस्क रिवॉर्ड रेशो. तर बघू काय होतंय. आपण या ठिकाणी ऑर्डर प्लेस केली, तर बघा इथे तुम्हाला 3 लाईन्स दिसत आहे. एक आहे ज्या लेवलला आपण सेल पोझिशन घेतली किंवा आपली एंट्री घेतली, वरती जो आहे तो एसएल आहे, आणि हा ग्रीन जो आहे तो खाली प्रॉफिट. जर मार्केट खाली गेलं तर आपल्याला प्रॉफिट होईल $3 आणि वरती गेलं तर लॉस होईल $3 जो -2.95. तर ही ऑर्डर सेट झाली. तुम्ही बिंदास तुमचं काम करू शकता आणि या ठिकाणी ऑर्डर चालू राहील. जर मार्केट वरती गेलं तुमच्या अपोजिट तर स्टॉप लॉस हिट होईल, आणि खाली गेलं तर तुमच्या डायरेक्शनला तर प्रॉफिट होईल. अशा प्रकारे तुम्ही ट्रेड घेऊ शकता. आता इथे लॉट साईजचा खूप इम्पॉर्टंट रोल आहे. बघा मित्रांनो, मी तुम्हाला अजून एक ट्रेड घेऊन दाखवतो. इथे लॉट साईज 0.01 होती, आता मी 0.1 लॉट साईज घेतो आणि बघा ट्रेड घेऊन दाखवतो डायरेक्ट. मी टार्गेट वगैरे नंतर लागेल. बघा ट्रेड घेतलाय मी, तर तुम्हाला इथं दिसेल, एक मिनिटाच्या कॅन्डल म्हणतो. तर बघा या ठिकाणी 0.1 लॉट साईज आणि 0.01 लॉट साईज असे 2 ट्रेड पडले. तर बघा हे जे -4.8 दाखवते ते जे आहे त्याला म्हणतात स्प्रेड. स्प्रेड म्हणजेच काय, एक प्रकारे ब्रोकरेज म्हणता येईल, ब्रोकरचं. तर स्प्रेड ते स्टार्टिंगलाच कट करून घेतात आणि तुमचा जो प्रॉफिट किंवा लॉस आहे त्याच्या माध्यमातून ते पैसे कट होतात. तुम्हाला ते समजत पण नाही. तर हे पण एक चांगली गोष्ट आहे की तुमचे कुठलेही पैसे तुमच्या ह्याच्यातून चार्जेस म्हणून स्टार्टिंगलाच कट होत नाही, ते तुमच्या ट्रेडमधून कट होतात. हा एक चांगला बेनिफिट आहे फॉरेक्स मार्केटचा. तर बघा आपल्या अपोजिट मार्केट जायला लागले, तर इथं लॉस दिसतोय बघा तुम्हाला. अशाच प्रकारे सपोज जर तुम्ही ट्रेड घेऊ शकता, जर तुमचं प्रेडिक्शन असेल तर तसे तुम्ही ट्रेड घेऊ शकता. बघा इथे एक डोजी बांधलेली, त्याच्यामुळे मार्केट वर जाते. तर आपण काय करू शकतो, हे दोन्ही ट्रेड क्लोज करू आणि वरती ट्रेड घेऊन बघू आपण. ठीक आहे, बाईंग पोझिशनला आपण ट्रेड घेऊन बघू, तुम्हाला दाखवतो. सपोज आपण इथे बाय पोझिशनला, इथे बघा चेंज केलं बाय पोझिशनला. सपोज आपण ट्रेड घेतला 0.1चा आणि इथे ट्रेड घेतलेला आहे. बघा हे जे दाखवतंय 6, हे स्प्रेड आहे $1. आज सॅटरडे किंवा वीक असल्यामुळं स्प्रेड जास्त असतो, वीकेंड असल्यामुळं. वीकेंड मध्ये स्प्रेड खूप जास्त असतो. आता जर तुम्हाला वाटत असेल मार्केट वर जाणार आहे, तर तुम्हाला त्या ठिकाणी प्रॉफिट होऊ शकतो.
तर आय होप तुम्हाला सर्व गोष्टी एक्सचेंज ब्रोकरच्या इंटरफेस मध्ये समजल्या असतील. तर आपण हा डेमो ट्रेड क्लोज करून टाकू. ठीक आहे, ट्रेड क्लोज झालेला आहे. त्याच्यानंतर बघा इथं ओपन पोझिशन आणि हिस्ट्री दिसेल तुम्हाला. या ठिकाणी आपण 3 ट्रेड घेतलेले ते दिसतात. आता इथे आल्यानंतर बघा तुम्ही रिअल अकाउंट या ठिकाणी प्रेस करून ओपन करू शकता. चल, आय होप तुम्हाला भरपूर गोष्टी समजल्या असतील आजच्या व्हिडिओतून. सगळ्यात महत्वाचं, फॉरेक्स मार्केटमध्ये करन्सी पेअर्स काय असतात, लॉट साईज काय असते, आपण चार्टवर जाऊन बघितलेले लॉट साईज काय असते. त्याच्यानंतर स्प्रेड काय असतं ते पण बघितलेले आपण. करन्सी पेअर्स कशा असतात त्या पाहिलं, ऍडव्हान्टेजेस पाहिलेत. त्यानंतर ब्रोकर आपण सध्या एक्सएम यूज करतोय, त्याच्यामुळे ब्रोकर हा टॉपिक पण आपलं क्लिअर झालाय. तर ऍडव्हान्टेजेस बघितले आपण की मंडे टू फ्रायडे 24/7 आपलं फॉरेक्स मार्केट चालू असतं. त्याच्यानंतर जर स्विंग ट्रेड करत असाल तुम्ही तर स्विंग ट्रेडसाठी खूप छान आहे. इंडियन मार्केटमध्ये ऑप्शन ट्रेडिंग मध्ये स्विंग ट्रेड करतात, पण तिथे लॉस व्हायचे चान्सेस खूप जास्त असतात. फॉरेक्स मध्ये तो शक्यतो बेनिफिट आहे. स्विंग ट्रेडिंगला खूप छान रिझल्ट भेटत असतात. त्याच्यानंतर लिक्विडिटी खूप छान असते, इथं खूप जास्त लिक्विडिटी असते, जगातलं सगळ्यात मोठं मार्केट असल्यामुळं. आता सगळ्यात महत्वाचा टॉपिक येतो विड्रॉ आणि डिपॉझिट. तर बघा, सॉरी इथं बॅटरी कमी झालेली आहे. इथे बघा या ऑप्शन मध्ये इथे तुम्हाला रिअल अकाउंट मध्ये डिपॉझिट विड्रॉ करता येतात किंवा इंटरनल ट्रान्सफर पण या अकाउंट मधून त्या अकाउंट मध्ये करता येतात, 2 अकाउंट असेल तर. ही यूज केल्यानंतर तुम्हाला येईल खूप छान आहे, इथं काही जास्त अवघड नाही. तर अशा प्रकारे तुम्ही एक्सएम या ब्रोकरच्या माध्यमातून फॉरेक्स ट्रेडिंगची जर्नी चालू करू शकता. तुम्हाला जर भविष्यात अजून काही शिकायचं असेल त्यासाठी जर तुम्ही मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू.